सोलापूर शहरातील मंगळवार पेठेतील प्रसिद्ध सराफ व्यापाऱ्याला चौघांनी 84,52,200 रुपयांची रोकड लंपास केली। याशिवाय 1230 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दागिनेही परस्पर विकले। चौघांनी 2014 ते 2023 या काळात सुमारे 2.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद गणेश गुरुराव पावसकर, राहणार सराफ गल्ली, राहणार पूर्व मंगळवारपेठ, सोलापूर यांनी जोडबाईपेठ पोलिसात तक्रार दिली आहे। फिर्यादी गणेश पावसकर हे सराफ व्यावसायिक आहेत। 2014 ते 2023 या प्रदीर्घ कालावधीत संशयित आरोपींनी आपापसात संगनमत करून पाहुणे असलेल्या व ओळखीच्या सराफ व्यापाऱ्याचा विश्वासघात केला। यात राम व्यंकटेश शेठ, लक्ष्मण शेठ दोघेही राहणार गद्देमणी, जिल्हा उत्तर कन्नड, सध्या राहणार अफजलपूर, कर्नाटक, प्रकाश शिवाजी पवार, राहणार बेलाटी, तालुका उत्तर सोलापूर आणि विवेक श्रीकांत भंडार कवठेकर, राहणार हत्तरे वस्ती, ओम नमः शिवाय नगर, सोलापूर यांचा समावेश आहे। फसवणुकीचा प्रकार समोर आल्यावर सराफ व्यापाऱ्याने त्यांच्याकडे विचारणा केली। त्यावेळी लंपास केलेले दागिने रोकड परत करतो म्हणून त्यांनी सांगितले, पण त्यांनी ना पैसे दिले ना दागिने परत केले। उलट त्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर सराफ व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेतली। गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला।